कॉरिडॉरमध्ये रॅम्प वॉक करता करता केव्हा स्टेजवरती पोचले मला माहितीच नव्हतं, कारण की मी आणि शीतल मस्त असं रॅम्प वॉक केला होता, कारण की आमच्या बॅचमध्ये सगळ्यांना करायचं होतं. आणि इथे शीतलचा खूप छान महाभारतवरती परफॉर्मन्स होता. त्यानंतर इथं शिव पार्वतीचं स्टार्टिंगमध्ये परफॉर्मन्स केला होता आणि फ्लोक डान्स म्हणजे राजस्थानी गेटअपमध्ये यांनी छान असा डान्स केला. आणि हा सीन नसेल म्हणजे कुठल्या कॉलेजला जर फंक्शन होत असेल आणि हा सीन नसेल म्हटल्यावरती मग काय अर्थ नाही त्या फंक्शनला. सो इथे ओम शांती ओमचा तो सीन होता. आणि त्यानंतर श्रुती बघा इतका सुंदर डान्स केला ना, मला पण खूपच आवडला. आणि या दोघींना बघून तर मी तर खूप घाबरले होते, कारण की यांनी इतका सुंदर म्हणजे डान्स छान केला, पण मला भीती वाटली खूप. त्यानंतर ही आमची ज्युनियर होती, हिचे डान्स मला खूपच आवडतात, खूप सुंदर डान्स केला. आणि आमच्या बॅचच्या मुली राडा करणार नाही म्हटल्यावरती होणारच काय, तर इथे यांनी इतका सुंदर डान्स केला आणि त्यांना अवॉर्डसुद्धा भेटलं त्या डान्ससाठी. इथे माझ्या ज्युनियर्स होत्या 2, तर यांनी खूप सुंदर डान्स केला. पीजीसचा डान्स होता, इथे तर राडा होणारच, खूप सुंदर डान्स. त्यानंतर माझे स्टाफ मेंबर्स होते, तर त्यांचा पण हा एक डान्स झाला. इथे सरांनी तर खूपच भारी डान्स केला, त्यात काही विषय नाही. इथे मी सॉंग्स ऑडिओ बंद केला आहे, कारण की कॉपीराईट येतो, त्यामुळे मग हे सॉंग्स बंद करावं लागले. इथे यांनी तर खूपच म्हणजे सगळ्यांना हसवूनच टाकलं होतं सरांनी, एकच नंबर. त्यानंतर माझ्या क्लास इन्चार्ज म्हणजे विभूती मॅम यांनी पण खूप छान डान्स केला. आणि त्या मला म्हटल्या होत्या अक्षरशः की मी कधीच डान्स केलेला नाही, यावेळेसच डान्स केला होता. आणि इथे सॉन्ग होतं थोडंसं, ते परफॉर्मन्स केलं. अँड लास्टली सगळ्यांना खूप भूक लागली होती आणि आम्हाला जेवायचं होतं. इथे छान असं जेवण होतं, जेवण केलं पोट भरून आणि त्यानंतर मस्त घरी गेलो आणि आराम केला. जर अजूनसुद्धा तुम्ही माझ्या अकाउंटला फॉलो किंवा सबस्क्राईब नसेल केलेलं तर करून टाका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.